नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अनिश आपलं टेन्शनमध्ये बाकावर येऊन बसलेला असतो तेव्हा तिथून तोरणे जात असतात आणि फोनवर म्हणत असतात, हो आत्ताच कळलंय मला, मी जातोच आहे तिकडे. तेव्हा त्यांचं लक्ष जेव्हा अनिशकडे जातं त्याला बघून ते आश्चर्याने विचारू लागतात, अनिश अरे इथे काय बसलाय, जा लवकर वर जा. अरे उशीर झालाय, आधीच घरात काय गोंधळ झालाय तो बघ. तेव्हा अनिशला त्याबद्दल काहीच माहीत नसतं. तेव्हा तो तोरणेंना म्हणतो, घरात गोंधळ म्हणजे त्यांना सगळं कळलं का? त्यावर तोरणे त्याला म्हणतात, काय कळलं, कशाबद्दल बोलतोयस तू? तेव्हा तोरणे त्याला म्हणतात, अरे तो जना म्हणत होतात. त्यावर अनिश म्हणतो, ओ तोरणे थांबा तुम्ही, आमच्यामध्ये पडू नका, आम्ही आमचं काय ते बघून घेऊ. असं म्हणून अनिश आता तिथून रागातच निघून जातो. तेव्हा तोरणे स्वतःशीच म्हणतात, हे माझगावकर ना सगळे सारखेच, जरा काही बोललं की वसवस करतात अंगावर. आता इकडे भैरवी राधा मामीजवळ किशाभाऊला लावण्यासाठी औषध देते आणि म्हणते, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. तितक्यात जना येतो आणि म्हणतो, मी डॉक्टर दीक्षितांना फोन केलाय, येतीलच ते लवकर. तेव्हा राधा वहिनी रडतच भैरवीला म्हणू लागते, सुनबाई कशाला एवढं आमच्यासाठी करते, आधीच तर त्या देवबांसाशी आम्ही खूप वाईट वागलोय. त्यांनी जर आम्हाला इथं पाहिलं तर रागवतील, त्यापेक्षा जाऊ द्या आम्हाला. तेव्हा भैरवी म्हणते, मामी तुम्ही एक काम करता का, तुम्ही आज जाऊन आराम करा. आणि ती संयमीला म्हणते, समा जा आणि सगळ्यांसाठी काहीतरी खायला घेऊन ये. तितक्यात अनिश घरी परत येतो. तेव्हा समोर राधावहिनी आणि किशाभाऊला पाहून त्याला धक्काच बसतो आणि रागातच येऊन तो म्हणतो, मामा मामी तुम्ही इथे काय करताय? आणि भैरवीला विचारू लागतो की भैरवी हे इथे कसे आले आणि काय झालं याला? तेव्हा भैरवी अनिशजवळ जात म्हणते, अनिश ऐक माझं जरा, माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता, धक्का लागून पडलेत ते, म्हणून मी इथे आणलंय त्यांना. आणि म्हणते, अनिश प्लीज आता तू ओरडू नकोस, मी बाबांशी बोलेन काय ते. तितक्यात अनिशचा फोन वाजू लागतो आणि तो बाजूला जाऊन फोनवर बोलू लागतो, हा तुषार बोल, अरे घरी जरा प्रॉब्लेम झाला आहे, पण एका अर्थी बरंच झालं की मला विचार करायला वेळ मिळाला. मी आता काहीच बोलू शकणार नाही, मी तुला नंतर फोन करू का? असं म्हणून अनिश फोन कट करतो. आता इकडे देसाई जना आणि सातपुतेला म्हणत असतात, जना वगैरे वरती येत, आपण वर जाऊन बघूयात का? तितक्यात अशोक मामा तिथे येतात आणि त्यांना विचारू लागतात, सगळी टोळी कुठे निघाली सकाळी सकाळी? तेव्हा देसाई त्यांना आश्चर्याने विचारू लागतात, म्हणजे तुम्ही सकाळी घरी नव्हतात का? त्यावर अशोक मामा विचारतात, कुणाच्या? तेव्हा देसाई म्हणतात, तुमच्या. तेव्हा अशोक मामा म्हणतात, तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही काय माझ्यावर नजर ठेवून असतात का? काय हो सातपुते? तेव्हा सातपुते त्यांना म्हणतात, माझं काय, मी तर तुमच्या घराकडे बघतसुद्धा नाही. त्यावर अशोक मामा म्हणतात, माहिती आहे. तेव्हा तोरणे त्यांना म्हणतात, म्हणजे जना तुम्हाला काहीच बोलला नाही का? त्यावर अशोक मामा म्हणतात, काय बोलायचं होतं? म्हणजे गणपतीच्या वर्गणीबद्दल का? आणि ते हसत म्हणू लागतात, देणारच आहे. तेव्हा सातपुते आणि तोरणे एकमेकांकडे आश्चर्याने बघू लागतात. तेव्हा अशोक मामा त्यांना धमकी देतात आणि म्हणतात, तुम्ही जर यावेळी प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती जर आणली तर याद राखा. त्यावर ते विचारतात, म्हणजे खरंच तुम्हाला काहीच माहीत नाही आहे का? त्यावर अशोक मामा म्हणतात, मला सगळं माहिती आहे. वर्गणी गोळा करायच्या नावाखाली तुम्ही गावभर उनाडक्या करत फिरत असतात. तेव्हा ते म्हणू लागतात, माझगावकर तुम्ही जरा तुमच्या घरी गेलात तर बरं होईल. तेव्हा अशोक मामा म्हणतात, म्हणजे तुम्ही इकडे सगळे उनाडक्या करायला मोकळे. आणि त्यांना म्हणतात, कामं करा कामं, आणि तो पाईप फुटलाय तो कोण बघणार? त्यावर देसाई म्हणतात, ते तर आम्ही बघतोच, पण आधी स्वतःच्या घरात काय चाललंय ते बघा. तेव्हा अशोक मामा त्यांना म्हणतात, माझ्या घराची तुम्ही कशाला चिंता करताय, त्यासाठी मी खंबीर आहे. त्यावर तोरणे म्हणतात, ते कळलंच, एकदा तुमच्या घरी जाऊन बघा आणि मग जर धक्का बसला नाही ना तर मग आम्हाला बोला. असं म्हणून ते सगळे एकमेकांना म्हणतात, चला हो, हे सांगून ऐकणार नाही आणि तिथून निघून जातात. तेव्हा अशोक मामा विचार करू लागतात, धक्का बसणारे म्हणजे ईशानच्या शाळेतून फोन तर आला नसेल ना, धक्का असं का म्हणाले असतील सगळे? आता इकडे सातपुते, देसाई आणि तोरणे जनाला येऊन विचारू लागतात, काय झालं जनार्दन? त्यावर जना म्हणतो, काही नाही, मी आत्ताच डॉक्टर दीक्षितांना फोन केलाय, ते येतीलच लवकर. तितक्यात अशोक मामा तिथे येतात. तेव्हा त्यांच्यावर ओरडत म्हणतात, काय चाललं काय तुमचं? मगाशी तुम्हा तिघांना मी सांगितलं होतं. आणि जनाकडे बोट दाखवत म्हणतात, आणि आता मी तुला सांगतोय.
परत जर माझ्या घरामध्ये डोकावून बघितलं तर मी बघेन आणि पोलिसात जाईन. आणि म्हणतात, माझ्या सहनशीलतेचा अंत बघू नका, नाहीतर माझ्या इतका वाईट दुसरा कोणी नसेल. आणि चला बाजूला व्हा असं म्हणत अशोक मामा आता घरात येतात. तेव्हा समोर पाहतात तर काय, किशाभाऊ आणि राधा वहिनी. त्यांना बघून अशोक मामांनाही आता मोठा धक्का बसलेला असतो. सगळेजण खाली मान घालून उभे राहतात. तेव्हा अशोक मामा आत जाऊन विचारू लागतात, ही इथं परत कशी आली? आणि म्हणतात, भैरवी, मी यांना स्पष्ट सांगितलं होतं की यापुढे यांचा आणि माझा संबंध संपला, आणि हेही सांगितलं होतं की यापुढे जर माझ्या घराच्या आजूबाजूला जरी फिरकलात तरी मी पोलिसांमध्ये देईन. तेव्हा राधावहिनी अशोक मामांना म्हणते, भाऊजी आम्हाला माफ करा. तेव्हा अशोक मामा भैरवीला म्हणतात, भैरवी मी तुला विचारतोय. त्यावर भैरवी म्हणते, बाबा तुम्ही बसा, मी तुम्हाला सगळं सांगते. तेव्हा अशोक मामा भैरवीचा हात धरून तिला बाजूला नेऊन विचारतात, भैरवी मला आधी सांग, ही माणसं इथे कशी आलीत? त्यावर भैरवी म्हणते, बाबा तुम्ही शांत व्हा, अहो ती आजारी आहेत. त्यावर अशोक मामा म्हणतात, आजारी? तू काय आज ओळखतीस का यांना? आजारी असल्याचं नाटक करून पैसे गोळा करण्याची ट्रिक आहे त्यांची. त्यावर भैरवी म्हणते, पण बाबा यावेळी नाटक नाही आहे. तेव्हा अशोक मामा तिला विचारतात, पण तुला काय माहिती? त्यावर भैरवी म्हणते, बाबा कारण हे सगळं माझ्यामुळे झालंय. हे ऐकल्यानंतर अशोक मामा आश्चर्याने विचारू लागतात, काय? त्यावर भैरवी झालेली सगळी हकीकत अशोक मामांना सांगू लागते आणि म्हणते, अर्धवट ग्लानीत होते, त्यात मामीची अवस्थाही ठीक नव्हती. अशा अवस्थेत कसे जाणार होते ते? त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर? त्यावर अशोक मामा म्हणतात, म्हणून तू त्यांना इथे घेऊन आलीस? त्यावर भैरवी म्हणते, बाबा हे सगळं माझ्यामुळे झालं, तर त्यांना काही झालं असतं तर? त्यावर अशोक मामा म्हणतात, झालंय का काही? आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं ना, इथे का घेऊन आलीस? त्यावर भैरवी म्हणते, बाबा कितीही काही झालं तरी ते आपले नातेवाईक आहेत. त्यावर अशोक मामा म्हणतात, म्हणूनच मी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता ना. हे बघ, यांच्यामुळे आपला वेळ फुकट जाता कामा नये. तेव्हा भैरवी त्यांना म्हणते, मी बघते. असं म्हणून ती अनीशजवळ येऊन म्हणते, अनीश बाबांना जरा बाहेर घेऊन जातो का? पण अनीश मात्र त्याच्याच विचारात असतो. त्याचं भैरवीच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. तेव्हा भैरवी म्हणते, अनीश कुठं लक्ष आहे? तू गप्प गप्प कायस? त्यावर अनीश म्हणतो, आता मी काय बोलणार ना. त्यावर भैरवी त्याला म्हणते, व्हॉट्स रॉंग विथ यू? केव्हापासनं असा सैरभैर काय आहेस? तेव्हा अशोक मामा अनीशकडे बघू लागतात. तेव्हा अनीश भैरवीला म्हणतो, काहीच नाही असं म्हणून तो बाजूला निघून जातो. आता इकडे तुषार कुणाशी तरी फोनवर बोलत असतो आणि म्हणतो, अरे तुला काय वेड लागलंय का? आधीच इन्व्हेस्ट केलेले पैसे रिटर्न नाही मिळाले, आता परत कुठे इन्व्हेस्ट करू? तितक्यात ईश्वर त्याच्याजवळ येऊन म्हणतो, मला जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा तुषार जरा रागातच म्हणू लागतो, बाबा मी पण महत्त्वाचंच बोलत होतो. तेव्हा ईश्वर म्हणतो, तुझं तर नेहमी महत्त्वाचंच असतं रे, तुझं काम, तुझं करिअर, तुझे ॲम्बिशन. त्यावर तुषार म्हणतो, झालात का तुम्ही सुरू? आधीच इतकं टेन्शन आहे. तेव्हा ईश्वर त्याच्याजवळ जाऊन म्हणतो, बाळा असं चिडू नकोस रे, हे बघ तुझ्याशिवाय कोण आहे माझं? त्यावर तुषार म्हणतो, आहे ना तुमचा परम मित्र अशोक माझगावकर, ते तुम्हाला पाठीशी घालतात ना, म्हणून तुम्ही असे वागतात. तेव्हा ईश्वर तुषारला म्हणतो, हे बघ मी मुद्दाम नाही वागत आहे. 40 वर्ष या घरात राहिलो, या घराशी माझी नाळ जोडलेली, आणि तू एका फटक्यात म्हणतो की गावाला जा, कसं शक्य आहे? त्यावर तुषार त्याला म्हणतो, हे बघा बाबा, तुम्ही गावाला जाऊन राहणं हे आपल्या सगळ्यांच्याच हिताचं आहे, आणि स्पष्टच बोलतो, बाबा खर्च खूप वाढत चाललाय. तेव्हा ईश्वर म्हणतो, अरे आपण यापूर्वीही मॅनेज करत होतो ना. तेव्हा तुषार म्हणतो, बाबा तुम्ही विसरलात का? त्यावेळेस तुम्ही नोकरी करत होतात, आता तुम्ही रिटायर आहे, त्यामुळे सगळा खर्च आता माझ्याच खांद्यावर आहे. त्यामुळे मी विचार केला की तुम्ही एकदा गावाला निघून गेले की मी हे घर सरळ विकून मोकळा होईन. हे ऐकल्यानंतर ईश्वरला धक्काच बसतो आणि तो विचारू लागतो, पण तू एवढी घाई का करतोयस? तेव्हा तुषार म्हणतो, बाबा काय करू मी? आता पैशांचं सोंग नाही आणता येते मला. त्यावर तुषार त्याला विचारू लागतो, मला एक सांग, तुझ्या पैशांचा काही प्रॉब्लेम झालाय का? तेव्हा तुषार सांगू लागतो, बाबा मी आणि अनीशने एका स्कीममध्ये पैसे गुंतवले होते. त्यावर ईश्वर विचारतो, कसली स्कीम? तेव्हा तुषार म्हणतो, माझा एक जवळचा मित्र आहे, त्याने आम्हाला सांगितलं होतं की एका स्कीममध्ये पैसे गुंतवल्यानंतर चांगले रिटर्न्स मिळतील, म्हणजे पैसे डबल करून मिळतील. पण तो आम्हाला फसून पळून गेला बाबा. हे ऐकल्यानंतर ईश्वरला धक्का बसतो आणि तो म्हणतो, काय? पळून गेला?
तेव्हा तुषार म्हणतो हो, आणि म्हणूनच सकाळपासून अनिशसुद्धा खूप स्ट्रेसमध्ये आहे. तेव्हा ईश्वर तुषारला विचारू लागतो, किती पैसे होते तुमचे, म्हणजे किती पैसे गुंतवलेत तुम्ही? तेव्हा तुषार म्हणतो, म्हणजे मी जास्त नव्हते गुंतवले, पण अनिशने मात्र खूप मोठी रक्कम गुंतवली होती. हे ऐकून ईश्वरला मात्र खूप टेन्शन येतं आणि तो डोक्याला हात लावून बसतो. आता इकडे डॉक्टर दीक्षित घरी येऊन किशा मामाला चेक करतात आणि म्हणतात त्यांच्या डोक्याला मार लागलाय, त्यामुळे स्कॅनिंग करावं लागेल आणि काही ब्लड टेस्ट आहेत. तेव्हा भैरवी त्यांना म्हणते, मी घेऊन येईन त्यांना हॉस्पिटलला, आणि तुमची फीज किती असं विचारू लागते. तेव्हा अशोक मामा भैरवी ओरडू लागतात. तेव्हा भैरवी त्यांना म्हणते, बाबा माझं सगळं लक्षात आहे. तेव्हा जना म्हणतो, मी बघतो, आणि तो डॉक्टरांना बाहेर सोडायला जातो. आता इकडे जना, देसाई, सातपुते आणि तोरणे बाहेर बाकावर येऊन बसतात. तेव्हा देसाई म्हणतात, आता झंझटच झाली, आता हे माझगावकर काय करतील त्यांनाच ठाऊक. त्यावर जना म्हणतो, काय करणार म्हणजे, दुसरं काय, चिडचिड करतील, त्रागा करतील. तेव्हा तोरणे म्हणतात, म्हणजे आता पुन्हा आपल्या डोक्याला ताण. त्यावर सातपुते म्हणतात, नाहीतर काय, बघा ना मगाशी उगाचच माझ्यावर खेकसले. तेव्हा देसाई म्हणतात, साहजिकच आहे, अहो आयुष्यात त्यांचं तोंड बघणार नाही असे म्हणाले होते, आणि आता काय, हे दोघं घरी हजर, त्यामुळे चिडचिड नाही होणार तर काय होणार. त्यावर तोरणेही म्हणतात, बरोबर आहे, आणि डॉक्टर काय म्हणालेत बघितलं का, स्कॅन करावं लागेल, ब्लड टेस्ट करावं लागेल, म्हणजे खर्च आलाच. हे राधाकिशा म्हणजे ना माझगावकरांच्या घराला लागलेलं ग्रहणच आहे. त्यावर जना म्हणतो, चांगले गेले होते आणि परत आले, नेमके भैरवीच्या गाडीसमोरच कसे काय आले हो हे. त्यावर सगळेच जण त्याला म्हणू लागतात, तुला जाम कळवळा आहे त्यांचा. तितक्यात प्रभूबाई घाईघाईने तिथून जाताना दिसतात. तेव्हा देसाई त्यांना आवाज देत म्हणतात, काय प्रभूबाई, एकदम मॅरेथॉनमध्ये कुठे. तेव्हा प्रभूबाई थांबून त्यांना सांगू लागतात, अहो आपल्या शेजारच्या नंदनवन सोसायटीमध्ये मोठा घोळ झालाय, तुम्हाला माहीत नाही का. तेव्हा देसाई विचारतात, पण झालं काय. तेव्हा त्या सांगू लागतात, अहो तो सर्वोदयचा पोरगा पळून गेलाय म्हणे, आणि नुसता पळूनच नाही गेला तर पैसे घेऊन पळाला. त्यावर ते विचारू लागतात, सरोदेंचा मुलगा म्हणजे तोच का, त्याने आता नवीनच बिझनेस स्टार्टअप केला होता. त्यावर त्या म्हणतात, हो, थँक गॉड मी पैसे गुंतवले नाही. तेव्हा ते विचारू लागतात, म्हणजे तुम्हीही पैसे गुंतवणार होतात का. त्यावर त्या म्हणतात, हो, माझ्याही मागे लागला होतात, म्हणे 5 लाख रुपये भरा, पण मी म्हणाले मी काही इतर लोकांसारखी हपापलेले नाही. त्यावर तोरणे विचारतात, इतर लोकांसारखी म्हणजे, आणि ते विचारू लागतात, प्रभूबाई अजून कोणी कोणी पैसे गुंतवले होते. तेव्हा त्या म्हणतात, म्हणजे तुम्हाला काहीच माहीत नाही. अहो आपल्या माझगावकरांचा मुलगा म्हणजे अनिश माझगावकर, आणि दुसरा म्हणजे ईश्वर भाऊजींचा मुलगा तुषार गटमाले. हे ऐकून आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो, आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.